नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? संजय रामचंद्र राठोड. आपण कुठून आलात? मुक्काम मठतांडा, पोस्ट शहापूर, तालुका अंबड, जिल्हा जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर शेती आणि उपदेश एका मठामध्ये करण्याचा माझा व्यवसाय होता. पण आता मी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेतल्यानंतर मी त्यांची सद्भक्तीच करतो आणि शेती करतो. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा 14 ऑगस्ट 2012 घेतली. संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर मी वयाच्या 12व्या वर्षी अचानक स्वप्नामधून मला प्रेरणा मिळाली. स्वप्नामध्ये एक सर्प मला चावण्यासाठी येतो आहे असं मी बघितलं आणि भिलो. तर रामाचं नाव घेतल्याने साप चावत नाही असं मला भान झालं आणि मी स्वप्नातच डोळे मिटून राम 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 म्हणायला लागलो. काही क्षणानंतर मी डोळे उघडले तर तो सर्प गायब होता आणि तो गायब झाल्याचं पाहून मला खुशी झाली की रामाचं नाव घेतल्याने साप पळून गेला, चावला नाही मी आणि मला मृत्यू नाही आला. म्हणून मी खुश जाऊन स्वप्न तुटलं माझं. आणि दुसऱ्या दिवशी मी महादेवांचं ताईत माझ्या गळ्यात माझ्या मनाने घालून घेतलं आणि मठावर जे लोक साधना करतात किंवा मांसाहार करत नाही ते मठावरच जातात म्हणून मी माझ्या घराच्या शेजारी असणाऱ्या मठावर जायला लागलो. मठावर सेवा करता करता 12 वर्षापासून 15 वर्षापर्यंत माझं वय आलं. तर 3 वर्षानंतर मला महाराजांनी ती परमहंस साधनेची नामदीक्षा दिली. स्वामी भगवतानंद परमहंस असं त्यांचं नाव होतं. त्या साधनेमध्ये मी ती साधना करता करता ज्यावेळेस मी साधना करता करता मला अनुभव व्हायला लागले तर महाराजांनी सांगितलं की तू आता साधना थांबव, नाहीतर तू शिक्षण वगैरे सोडून देशील आणि ही साधनाच करत राहशील. तू आता 10वीचं शिक्षण झाल्यानंतर ही साधना कर. मग मी 10वीचा वर्ग पास झाल्यानंतर त्या साधनेमध्ये पूर्ण वेळ दिला आणि ती साधना करता करता मी BSc शिक्षण करत करता ते शिक्षण सोडून दिलं आणि फक्त साधनाच करत राहिलो. त्यांच्यासोबत जिथे तिथे जातील तिथे ती साधना करत राहायचो. त्या साधनेतून करता करता मी शरीराच्या बाहेर निघण्याचे मला अनुभव पहिल्यांदा ज्यावेळेस झाला त्यावेळेस मी घाबरून गेलो की मी आज मेलो असतो. मी त्या स्वामीजींना सांगितलं की मी मरणार होतो आज. तर स्वामीजी म्हटले की नाही, हाच तर खरा अनुभव या साधनेत. शरीरातून बाहेर विदेही होण्याचा अनुभव झाला तरच तुझी साधना चांगली होईल. मग मी डबल तेच प्रयत्न केला. 2.5 महिन्यानंतर तो अनुभव परत मला रिपीट झाला आणि मी शरीरातून बाहेर जाऊन कुठलं लोक किंवा कुठलं मला काही नाही, फक्त प्रकाश दिसला खूप शुभ्र पांढरा आणि त्या प्रकाशामध्ये मला आनंदाचा अनुभव झाला. आणि त्या काही मिनिटानंतर मी परत शरीरात आलो. आणि ज्यावेळेस शरीरात आल्यानंतर मला काही समोरच्या माणसाच्या मनातल्या गोष्टी समजू लागल्या. स्वामीजींच्या मनातल्या गोष्टी समजू लागल्या. त्यांना काय पाहिजे, जेवण पाहिजे की चहा पाहिजे, ते मी त्यांना अगोदरच तिथे आणून द्यायचो. ते म्हणायचे की हे तुला समजायला कसं काय लागलं. मी त्यांना तो अनुभव सांगितला की मला असं असं घडलं आहे. आणि मी ते करता 97मध्ये ते पहिल्यांदा मला झालं आणि ते कंटिन्यू राहिलं. ते साधना करता करता 2005मध्ये त्यांनी मला सांगितलं, मी त्यांना सांगितलं की हे याच्या पुढे का जात नाही. तर ते म्हटले की बाबा याच्या पुढची जी स्टेप आहे ती मला पण प्राप्त नाही आहे आणि ती मी पण शोधतो आहे. तर आपण शोधू. त्यांचं वय 90 वर्ष होतं. ते मला म्हणायचे तूच कुठल्या तरी महाराजांकडे जा आणि तिथून बघ, शोधत जा. त्यांनी पैसे द्यायचे आणि आम्ही अनेक महाराजांकडे हिंडायचो. असे हिंडता हिंडता एक गजानन महाराजासारखे उघडे राहणारे एक संत आहेत जालन्याच्या खाली देऊळ शिंदखेड राजाकडे. तिथे आम्ही 2 वर्ष घातले. त्यांच्याकडे जायचो, त्यांना जेवण घेऊन जायचो आणि विचारायचो. त्यांची भाषा बंगाली असायची की कुठली ती कळायचीच नाही आणि त्यांनी कुठलाही मार्ग त्याच्यातून दाखवला नाही. 2 वर्षानंतर प्रत्यक्ष त्यांना विचारलं की बाबा, ते महाराज म्हटले स्वामीजी त्यांना की मैं सुरती शब्द में अटक रहा हूँ, मेरे को आगे का रस्ता बताओ. ते महाराज म्हटले आगे कुछ मालूम नाही. मग त्याच्यानंतर आम्ही तिथे सोडून दिलं तिथे जाण्याचं आणि त्यानंतर ते म्हणे की आता दुसरं कुठेतरी शोध. मग ते शोधता शोधता मी विपश्यना मेडिटेशनमध्ये गेलो. विपश्यना मेडिटेशनमध्ये आंध्र प्रदेशाला शिबिर केला.
त्याच्यामध्ये जे अनुभव होतात, आनापान, धाराप्रवाह, भंगज्ञान, ते अनुभव मला तिथे पूर्ण झाले. आणि ते अनुभव ज्यावेळेस पूर्ण झाले, त्या अनुभवातून मला एक दुःख पण लागलं. माझ्या टाळूमध्ये अचानक आग व्हायला सुरुवात झाली शेवटच्या दिवशी. मी त्यांना प्रश्न केला पण त्याचं उत्तर मला मिळालं नाही. मी ते आगेवर एकचित्त केलं आणि ते करत राहिलो, ती साधना. आणि त्याच्यातून मी परत शरीरातून बाहेर निघालो. डबल बाहेर निघाल्यानंतर मी मोठ्या अक्षरात मला ओम दिसलं नुसतं, आणि एक ओंकार हे जे शिखांचं वाक्य आहे ते मला दिसलं. तर ते मला असं दिसलं की मी ते कधीच बघितलेलं नव्हतं. मी म्हटलं हे काय आहे, मी प्रश्नात पडलो. आणि त्याच्यानंतर मला आकाशात परत वर गेलो तर मला एक सुंदर स्त्री दिसली, आणि ती खूप सुंदर स्त्री आणि डान्स करते असं मला दिसलं. आणि मी ते आनंदित झालो तिचा डान्स बघून, आणि परत खाली आलो शरीरात. त्याच्यानंतर आम्ही तिथून ते शिबिर संपलं आणि आम्ही घरी आलो. परत 4-6 महिन्यानंतर बुजूक बेचैनी व्हायला लागली. परत दुसऱ्यांदा शिबिर इगतपुरीला केला. तेच अनुभव पुरे रिपीट झाले. त्याच्यातून फक्त एकच ते म्हणायचे की बाबा हे शरीर आपण नाही, हे सुखदुःख शरीराचे आहेत, आत्मा ही फक्त त्याची साक्षी आहे, अशी जाणीव ज्याला होते, असं ज्याला अंतर्बोध जागतो, त्याची ही साधना आहे आणि इथपर्यंत करा. आता तिथे ते अनुभव झाले, अंतर्बोध जागा झाला, साक्षी भावामध्ये मी जगायला लागलो. पण ते साक्षी भाव म्हणजे रिकामा घरासारखं ते मला खटकू लागलं. ज्यावेळेस मला ते खटकू लागलं तर परत मी शोधामध्ये ओशो, रजनीश यांच्या शिबिरांमध्ये गेलो. परभणीमध्ये ते शिबिर केलं. त्याच्यानंतर ते मध्य प्रदेशात भोपाळमध्ये ते शिबिर केले आणि त्यांची साहित्य खरेदी केली. ते साहित्य खरेदी केलं, त्याच्यामध्ये अनेक 20-25 हजाराच्या साहित्यात एक पुस्तक आम्हाला मिळालं, कहे कबीर में पूरा पाया. ज्यावेळेस त्या पुस्तकाची प्रस्तावना मी वाचली की त्या प्रस्तावनेमध्येच प्रस्तावनेमध्येच असं होतं की कबीर एक अद्भुत हुए, दुनिया में उनके बराबर दूसरा कोई नहीं हुआ. मग त्यावेळेस विचार मनात पडला की हे जे सांगतायत की कबीरांसारखे दुसरे कोणीच नाही झाले, तर आपण स्पेशल जे कबीरावरच सगळं काही सांगतात त्यांना शोधू. मग आम्ही तिथून ते सोडून दिलं आणि परत कबीरांवर कोण स्पेशल देतं आहे याच्या शोधात लागलो. मग त्या शोधामध्ये त्या भोपाळच्याच त्याच एरियामध्ये एक साधूकडे मी पोहोचलो अचानक. त्याने मला इन्व्हाइट केलं आणि ज्यावेळेस त्याच्या आश्रमावर मी गेलो तिथे त्याने त्याचा एक गुरुबंधू होता, तो कबीर बड गुजरातमध्ये राहत होता आणि तो तिथून ओशोचे परत मेमरी कार्ड घेऊन आला आणि त्याने ते अचानक लावलं. मी त्याला विचारलं की हे कुठून आणलंस तू? ते म्हणे मी गुजरातला ओशोची साधना करतो. मी त्याला सांगितलं, अरे ओशो पण म्हणतात की कहे कबीर मैं पूरा पाया, फक्त कबीरांनाच पूर्ण माहिती आहे किंवा त्यांनाच पूर्ण मिळालं आहे एवढं मला समजलं आहे म्हटलं, आणि आपण तेच करू, ओशो पण अपूर्ण आहे असं मी त्याला बोलल्यानंतर तो साधू माझा शिष्य झाला. तो म्हटलं मीच शोधतो आहे, तू मला माझ्या मागे लागू नको, मला शिष्य नको आहे. ह्या स्वामीजींचेच 50-60 हजार शिष्य जे आहेत ते 2010मध्ये ते समाधीस्थ होऊन त्यांची गादी मला देऊन गेले की ही गादी तू सांभाळ. आणि ते 60,000 शिष्य आहेत पण कोणतीही साधना करत नाही, त्याच्यामुळे मला शिष्य करायचंच नाही आहे. पण हा व्यक्ती माझ्या मागेच लागला आणि त्याने मला जे काही तुमच्याकडे ते मला सांगा. मग मी त्याला सांगितलं की बाबा ठीक आहे, एवढं कर, याच्या पुढे आपण शोधत राहू. ती साधना त्याने केली. माझ्या घरामध्ये महाराष्ट्रात तो आला आणि ज्यावेळेस घरात एका रूममध्ये आम्ही साधना करत होतो त्यावेळेस त्याला पण त्या साधनेचे समाधीचे अनुभव होऊ लागले. आणि एक दिवस अचानक असं माझ्या घरात घडलं की माझी पत्नी आणि 3 मुलं वेगळ्या रूममध्ये असायची आणि आम्ही गुरुशिष्य वेगळ्या रूममध्ये साधना करता संध्याकाळी मी मुलांना सांगायलो की हे जे स्वामीजीचा मंत्र आहे तुम्ही करा. तर ती मुलं हसली, छोटी मुलं. तर त्याचं पाहून माझी पत्नी पण हसली. मी तिला भांडलो की तू नादान नाही आहेस, हे मुलं हसतील पण चालतात, पण तू का हसलीस, मी तुला मारेन. ती पण उलट बोलली, मारा म्हणून म्हटली. तर मी त्या क्षणीच कुऱ्हाड घेऊन आलो तिला मारण्यासाठी आणि माझ्या मोठ्या मुलाने मला कवटाळलं. त्या क्षणी मला असा बोध झाला की ही साधना नाही, मी कुठलं तरी चुकीचं करतो आहे. जर माझी पत्नी आज मी कुऱ्हाड मारून ती मेली असती तर हे सगळा परिवार उघड्यावर पडला असता आणि मी जेलमध्ये गेलो असतो. मी ती साधना लगेच थांबवायचा निर्णय तिथेच रात्री घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घर
घरातून बाहेर म्हणजे रूम सोडली आणि त्या शिष्याला घेऊन मठामध्ये म्हटलं आपल्याला तिकडेच राहायचं आणि तिकडेच साधना करायची. मग तिथून आम्ही मठामध्ये साधना करत राहिलो. मग मठामध्ये ती बेचैनी आमची जायना. मग परिवारात एक दिवशी घरी आलो. म्हटलं हा मला रोग लागलेला आहे साधनेचा आणि मला ज्यावेळेस पूर्ण भेटल त्यावेळेसच मी ह्या गावात येईल, घरी येईल, तोपर्यंत मी येणार नाही. आणि माझ्या पत्नीला माफी मागितली की तू मला माफ कर, की माझ्या माघारी तू मुलांना त्रास देऊ नको. कुठली अडीअडचण पैशाची असली तर आम्ही ते तुझी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, पण तू मुलांना पैदा करून गेला तुझा बाप अशी शिवी घालू नको, याच्यासाठी मी तुला माफी मागतोय आणि मी पूर्ण भेटल्यावर येईन असं सांगून महाराष्ट्र सोडून धौलपूर राजस्थानमध्ये आमच्या महाराजांचा स्वामीजींचा जुना आश्रम होता. तिथे जंगलामध्ये आम्ही गेलो. हाताने स्वयंपाक करायचा आणि ती साधना करत राहायचं. तिथे गेल्यानंतर परत त्या शिष्य जो माझा होता त्याचा ॲक्सिडेंट झाला, हात फ्रॅक्चर झाला आणि मला रक्ताच्या संडास व्हायला लागल्या. मग आम्ही प्रश्नात पडलो की बाबा साधना करताना एवढे त्रास व्हायला लागलेत, मग ही साधना काय करायचं आता, दुसरं साधना दाखवणारं पण कोणी मिळत नाही आहे. आणि दुःखी झालो. आमच्याकडची जी पैसे होते ते हॉस्पिटलमध्ये संपून गेले आणि तशामध्ये अशी ती साधना करता करता आम्ही खूप दुःखी होऊन त्या साधनेमध्येच तिथे धौलपूर राजस्थानमध्ये चंबल घाटीच्या त्या बिहडमध्ये आम्ही साधना करतच तिथे राहिलो. अशी ती साधना आम्ही करत करत 25 वर्ष घालवली. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच साधनेमध्ये व्यस्त होतात, तुम्ही परमेश्वराच्या शोधात होतात, त्यासाठी तुम्ही मठामध्ये साधक बनले, गुरुदीक्षा घेतली, त्यानंतर तुम्ही मठाधीश झाले, एक गुरुपदावर पोचले, तुम्ही विपश्यना केली, तुम्ही ओशोशी जुडले, या सगळे साधना केल्यात. तरी पण तुम्ही असं तुम्हाला का वाटतं की तुम्ही संत रामपालजी महाराजांची साधना घ्यावी आणि ती तुम्ही साधना घेतली? ज्यावेळेस फक्त कबीरावर सांगणारं कोण हे आम्ही शोध करता करता पोहोचलो राजस्थानच्या आश्रमावर आमच्या जुन्या. त्यावेळेस एक आसाराम बापूचे शिष्य होते आणि मधु परमहंसाची ती पुस्तक वाचत होते आणि मीच त्यांना ती दिली होती की मधु परमहंस हे कबीरावर बोलतात. मग मधु परमहंसाचं कार्यक्रम असेल असं वाटून त्या व्यक्तीने ते सत्संग लाईव्ह 3.5 घंटे 2012मध्ये यायचा तो बघितला आणि पूर्ण सत्संग बघितल्यावर त्याला जाणवलं की संत रामपालजी महाराज जे बोलत आहेत हे ज्ञान म्हणजे नंबर 1 आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने सुभाष जोशीने आम्हाला फोन केला की बाबा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आणि जे स्वामीजी होते त्यांचं ज्ञान याच्यामध्ये लाल पैशाचं फरक नाही मला वाटत आणि तुम्ही तिथे जा असं त्याने सांगितल्यानंतर आम्हाला वाटलं की आता आपण इथे गेलेच पाहिजे. आणि मी त्या शिष्याला सांगितलं की असा फोन आला आहे आपल्याला आणि आम्ही तिथे मग संत रामपालजी महाराजांकडे जाण्यासाठी बेचैन झालो. आणि बेचैन होऊन मग 8 दिवसानंतर आम्ही संत रामपालजी महाराज यांच्या बरवाला आश्रमामध्ये पोहोचलो. आणि ती गरज अशी तिथे पोहोचलो याच्यासाठी की बाबा परमात्मा पाहिजे आपल्याला आणि ते फक्त कबीरच आहेत हे ओशोने पण सांगितलं की त्यांच्याकडेच पूर्ण आहे. म्हणून आम्हाला गरज भासली की हेच कबीरावर पूर्ण बोलणारे आहेत आणि म्हणून आम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये पोहोचलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे एकमेव संत आहेत जे कबीर साहेबांवर बोलतात आणि कबीर साहेबांनी जी भक्ती साधना दिली ती भक्ती साधना देतात. तर तुम्ही ती भक्ती साधना स्वीकारली का? हो. 14 ऑगस्ट 2012मध्ये संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली आणि ती नामदीक्षा घेतल्यानंतर ती भक्ती साधना सुरू करण्या अगोदर जे मनामध्ये प्रश्न होता तो विचारला संत रामपालजी महाराजांना आम्ही की बाबा आम्हाला शीघ्रतेने सतलोकाला जायचं आहे. तर त्यांनी सांगितलं, आशीर्वाद दिला आणि म्हटले बेटा आप भक्ती करो सतलोक जाओगे. आणि आम्ही बस त्यांच्या आदेशानुसार ती भक्ती करीत राहिलो आणि भक्ती तिथेच त्या भक्तीचे अनुभव आम्हाला उमटायला लागले आणि ती अंतःकरणातून स्वीकारल्यामुळे ते असं वाटलं की याच्यामध्ये कुठलीच उणीव नाही आहे आणि हे पूर्ण ज्ञान आहे, हे पूर्ण परमात्म्याचं ज्ञान आहे आणि हे पूर्ण गुरु आहेत अशी अंतःकरणातून आत्म्याने ग्वाही द्यायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे आम्ही त्यांची साधना स्वीकारली. सर, तुम्ही बरेच साधू संतांचे नामदीक्षा किंवा अनुग्रह घेतला होता आणि तुम्ही नंतर संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. त्या इतर साधनेमध्ये आणि संत रामपालजी महाराजांनी दीक्षा दिली त्याच्यामध्ये काय फरक आहे? संत रामपालजी महाराजांनी जी
साधना पद्धती दिली ती शास्त्रानुसार आहे. आणि अगोदर जे आम्ही करायचो ते हठयोग आणि काही मनमाना आचरण होतं. कुणी मनमाना आचरण अनुभव सांगितला त्याच्यानुसारच आम्ही ते करत राहायचो आणि ते आम्हाला आलं ते आम्ही सत्य मानत राहायचो. पण संत रामपालजी महाराजांनी जी शास्त्राने प्रमाणित करून आणि सरळ जी भक्ती पद्धती, सत्य भक्ती पद्धती सांगितली, त्या भक्तीनुसार जे व्यक्ती ज्याची कर्तव्य कर्म करता करता भक्ती करून आपल्या परिवारात राहून मोक्षाला जाऊ शकतो, ही सोपी आणि सरळ भक्ती पद्धती त्यांनी सांगितली. आणि इतर जे संत महंत किंवा जे ऋषी महर्षी सांगायचे ती साधना पद्धती हठयोगामध्ये अनेक शरीराचे त्रास परत उद्भवून जायचे. जसे मला झाले अनेक मागच्या साधनेमध्ये करून करून मला शरीरात कब्ज झाला, बसता येत नाही, मूळव्याध झाल्या आणि परत बेचैनी तर मनात कायमच राहायची, स्थिरता मनामध्ये राहायची नाही, क्रोध हा आला तर अनकंट्रोल व्हायचा. अशा प्रकारचे ते साधनेने दुःखच व्हायचं, जाणवायचं. आणि संत रामपालजी महाराजांची जी साधना आहे ती एवढी सोपी आणि सरळ आहे की ती साधना केल्यानंतर माणसाचे विकार हे ॲटोमॅटिक सुटतात. परमात्मा कबीरांचा ते असा असं ती शक्ती आहे की ती साधना करताना त्याचे विकार सुटतात. कुठल्याही दुर्गंधी किंवा जे चुकीचे आहे विकार त्याचं मन तिकडे धावतच नाही आणि ते साधना त्याच्यामध्ये त्याला आवड निर्माण होते. संत रामपालजी महाराजांची साधना एवढी सोपी आहे की ते कुठल्याही व्यक्तीला, म्हणजे असं नाही की त्याला भगवे वस्त्र धारण करावे लागतात, घर सोडूनच जावं लागतं किंवा 10 दिवस एकांत, जसे हे ओशोचं शिबिर, विपश्यना शिबिर असे हे ओशो शिबिरामध्ये तर खूप खर्च करावा लागतो. पर डे 1,000 रुपये, 2,000 रुपये एका दिवसाचा खर्च तिथे लागतो. आणि इकडे कुठलाही खर्च न करता फक्त भावाने एकदम अंतःकरणातून भक्ती करावी लागते आणि त्या भक्तीचा रिझल्ट एवढा लवकर येतो की तुम्ही त्या परमात्म्याचं नाम पुकारताच ते कृपा करायला लागतात लगेच. फक्त अंतःकरणातून तुम्ही त्याला जॉईन झाले, अंतःकरण तुमचं समर्पित झालं की ते परमात्मा तुमच्यावर कृपाचा वर्षाव करू लागतात. याच्यापेक्षा सोपं आणखी कुठलंच आम्हाला मागच्या 25 वर्षाच्या साधनेत अनुभवलं नाही. मागच्या साधनेमध्ये आम्ही दुःखच आम्हाला अनुभवलं आणि लोकांसोबत वादविवाद करून लढाई झगड्यापर्यंत जाण्याचे प्रसंग आमच्यासोबत आले. पण संत रामपालजी महाराजांच्या साधनेमध्ये साधना तर करायची, पण त्यांचं एवढं निर्मळ ज्ञान आहे की ते सहज सोप्या भाषेत समोरच्याला सांगता येतं आणि ते समोरच्याला समजतंसुद्धा. आणि ही एवढी सोपी सरळ साधना पद्धती आपल्याला भेटली आणि ती एवढी आनंदाने आम्ही करतो आहे की ते परमात्मा घरामध्ये, परिवारामध्ये, गावामध्ये त्या भक्ताची, त्या साधनेची छापच वेगळी निर्माण करून टाकतात की हे ते कुठून दुरूनच ते समजून येतं लोकांना की हे संत रामपाल महाराजांचे भक्त आहेत. ते लोक ऑटोमॅटिकच त्याच्या नावाचा प्रचार करतात की बाबा संत रामपालजी महाराजांचे भक्त आमच्या गावात पण आहेत, तुमच्या गावात पण आहे का विचारतात. कारण हे ज्ञान एवढं सोपं आणि सरळ आहे की समजल्यानंतर ते ज्याला समजलं ना तो त्याच्याशिवाय, त्या साधनेशिवाय राहू शकत नाही. अशी ही सोपी आणि सरळ साधना संत रामपालजी महाराजांची आहे. इतर साधनेपेक्षा निश्चितच 100% आनंददायी आणि सोपी आहे. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची साधना ही सरळ आणि सोपी आहे आणि याच्यातून बरेचसे लाभ मिळतात आणि आनंद प्राप्त होतो, तर आपल्याला काय अनुभूती आली? ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांची साधना मी करत होतो त्याच्या अगोदर मला झोपेचा त्रास होता. तो मी अगोदर बोलून दाखवला आहे. तर तो त्रास माझा संपला. ती जी झोप माझी होती ती पूर्ण व्हायला लागली, शरीराला पूर्ण विश्रांती मिळू लागली. त्याच्यानंतर जो माझा कब्जेचा त्रास होता, ज्या त्रासामध्ये मी खर्च केला, वेळ घालवला, ते पण बरं झालं नव्हतं. अनेक वर्षापासून ते मी भोगत होतो, तो पण बरा झाला. त्याच्यानंतर जी माझ्या मनाला बेचैनी राहायची कायम, समाधी लागली तरी पण बेचैनी, नाही लागली तरी पण बेचैनी, तर ती बेचैनी माझी संपली आणि मी स्थिर झालो, शांत झालो. समाधान मला मिळालं की मी जे शोध करत होतो लहानपणापासून ते आज मला मिळालं आहे. आणि मी ती एवढ्या समाधानीने, एवढ्या आनंदाने मला ती म्हणजे त्याची अनुभूती होते. ती अनुभूती जाणवली की बाकी कुणाचीही गरज वाटत नाही.
धनाची किंवा जगात आपल्याला पदप्रतिष्ठेची किंवा कुठल्याही प्रकारचं प्रलोभन मनात राहत नाही आहे. ह्या साधनेने मन एवढं शांत आणि सहज सरळ सोपं राहतं. कुठल्याही प्रकारचे विकार करण्याची त्याची इच्छाही होत नाही आहे. अशा प्रकारे संत रामपालजी महाराजांच्या साधनेने ते आनंद आणि आर्थिक बाजू ज्यावेळेस अशी आहे की परमात्मा ज्यावेळेस मी प्रथम त्यांच्या आश्रमाला गेलो त्यावेळेस माझ्याकडे जायला तिकिटालासुद्धा पैसे नव्हते आणि 8 दिवसानंतर त्यांनाच आम्ही प्रार्थना केली की बाबा आम्ही प्रयत्न काही करू शकत नाही, परमात्मा कोण आहे आम्हाला माहीत नाही, आम्ही शोधतोय, पण तुम्हीच कृपा करा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत येऊ. त्या दिवसापासून परमात्म्याच्या रजेने तिकिटाला पैसे देण्यापासून त्यांची जी कृपा वर्षाव सुरू झाली ती आजपर्यंत आहे. ज्यावेळेस गरज पडते पैशाची त्याच्या काही घंट्यापूर्वी किंवा काही आदल्या दिवशी काही मिनटापूर्वी ते तशी बुद्धी देतात. ऑटोमॅटिक कुठली तरी प्रेरणा होते आणि तो सोल्युशन निघून मार्ग निघून त्या कामामध्ये कुठलीच अडचण येत नाही आणि ते काम ते पूर्ण करून घेतात. हे मला अनेक वेळा नाही शेकडो वेळा त्याचा अनुभव झाला आहे. आर्थिक स्थितीमध्ये परमात्म्याला माझ्या मनाला वाटतं की ही माया ही खूप परमात्मा सांगतात की माया ही विषयाला सर्प आहे. मग मी परमात्म्याला म्हणतो मला माया जेवढी गरजेची आहे तुम्ही ती देणार म्हणता ना मग तेवढीच द्या, बाकीची माया मला नको जी मला झंझटामध्ये पाडल, माझ्या भक्तीचं नुकसान होईल तसं मला करायचंच नाही आहे. तुमच्या रजेला येईल तुमची कृपा जेवढी पाहिजे तुम्हाला योग्य वाटेल तेवढीच माझ्यावर कृपा करा आणि आनंदाने मला माझी भक्ती करून सतलोकाला घेऊन चला अशी मी त्यांना प्रार्थना करत राहतो आणि त्याच्यातून मला आनंद नेहमी येत राहतो जो कुठेही पैसे दिल्याने भेटत नाही. लोक आनंदाच्या शोधात वेगवेगळ्या मेडिटेशन ओशो मेडिटेशनमध्ये जगामध्ये लाईक ॲज एन्जॉय असं ते मानतात, पण ते तिथे सगळे अमीर येतात, करोडपती अरबपती लोक येतात, ते आम्हाला भेटले तिथे आणि ते म्हणतात की ह्या मेडिटेशन आनंद भेटेल म्हणून आम्ही आलो आहे, पण तिथे पण तो भेटला नाही, त्यांना पण भेटत नाही आहे. त्यांच्यासोबतसुद्धा माझी त्यावेळेस चर्चा झाली. आता पण माझे त्या काळातले सहकारी होते त्यांना मी सांगायचो की अरे तुम्ही इकडे येऊन जा असं मी सांगतो की इथे एकदम सरळ साधं सोपं आहे. आणि ते स्टेटसला घेऊन बसले आहेत ते म्हणते वहाँ रहने को कमरा मिलता क्या, AC मिलती क्या. अहो इथे एकदम सगळ्यांना सारखा अधिकार आहे. तुम्ही स्टेटसला घेऊन नका, तुम्ही एक भक्ताप्रमाणे जर तुम्हाला परमात्मा पाहिजे आहे, परमात्म्याशिवाय जगामध्ये आनंद देणारा दुसरा कुठलाही व्यक्ती पण नाही आणि वस्तू पण नाही आहे. तर सर्व सुखाचे आनंद परमात्मा आणि गुरु गोविंद दोनों खडे किसके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे जिन गोविंद दियो बताय. असे जे परमात्मा स्वरूप सद्गुरू रामपालजी महाराज जी आहेत हे परमात्माच आज ज्ञान सांगायले आहेत आणि त्यांच्या शरणमध्ये येऊन तुम्ही ते ज्ञान ग्रहण करा आणि आनंदाचा उपभोग घ्या. ह्या जीवनामध्ये आनंद घ्या आणि मेल्यानंतर तुम्ही सतलोकाला जाणार. जसं 2 दिवस तुम्ही गावातून बाहेर गेले तर तुम्ही प्रश्न पडतो की आपण मुक्कामाला कुठे थांबायचं. तर ज्यावेळेस तुम्हाला मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला कोण नेईल, कुठे तुम्ही जाणार याचा तुम्ही कधी प्रश्न पडला आहे का तुम्हाला. आणि भक्ती म्हणजेच हा प्रश्न आहे की तुम्ही मृत्यूनंतर तुमची दुर्गती झाली नाही पाहिजे. संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये गेल्यानंतर मला सुख समाधान मिळालं आणि ह्या सुख समाधानामध्ये मी माझ्या परिवारात पूर्ण परमात्म्याची भक्ती करतो, शेती करतो आणि परिवारात आई आणि जे वृद्ध आहेत त्यांची सेवेचा लाभ घ्यावा याच्यासाठी त्यांचं पुण्य प्राप्त होतं म्हणून मी त्यांची सेवा अजून कशी करायची याचं ज्ञान परमात्म्याच्या दयेने मिळालं आणि ते लाभ मला हे मिळालेले आहेत संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आणि त्यांच्या कृपेने. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या नामदानामुळे आणि भक्तीपोटी आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले, तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल? इतर भक्त समाजांना मी एक प्रार्थना करू इच्छितो. संदेश देणारे तर परमात्मा संत रामपालजी महाराजच आहेत. माझी सगळ्या वेगवेगळ्या साधनाच्या क्षेत्रातल्या सगळ्या भक्तांना माझी एक विनंती आहे की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आज जगामध्ये वेगवेगळ्या सगळ्या जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यावर आहे, यूट्यूब, TV. तर याच्यातून तुम्ही संत रामपालजी महाराजांचं पुस्तक मागवून किंवा तुमच्याकडे असेल तर ते नक्कीच वाचा. ते ज्ञान जे आहे अद्भुत आहे, ते ज्ञान मोक्षप्राप्तीचं आहे आणि त्या ज्ञानाला प्राप्त केल्यानंतर जन्ममृत्यूचा हा जो फेरा आहे 84चा याच्यातून तुम्ही निश्चितच बाहेर पडताल आणि याची सगळ्या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण
आणि कुराण, बायबल, गुरुग्रंथ साहेब ह्या सगळ्या धर्मग्रंथावरून संत रामपालजी महाराज ते प्रमाणित करून सगळ्या जगाला सांगत आहेत आणि ते तुम्ही बघा आणि वाचा, हीच माझी सगळ्या भक्त परिवाराला विनंती आहे जगातल्या. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे आज जगामध्ये जे तत्त्वज्ञान देत आहेत हे दुसरीकडे कुठेच मिळू शकत नाही. तर या अनुषंगाने जर कोणा भक्ताला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा अनुग्रह घ्यायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? जर माझा कुणी अनुभव हा बघत असेल तर टी व्ही स्क्रीनवर खाली पट्टी चालते, त्याच्यावर फोन नंबर आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं नामदान केंद्र आहे. त्या फोन कॉन्टॅक्टवरून तुम्हाला कुठे तुमचं नामदान केंद्र आहे त्याचा पत्ता दिला जाईल आणि तिथे जाऊन तुम्ही नामदीक्षा त्यांची कृपा प्राप्त करू शकता. ह्या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा ही 100% निःशुल्क आहे, कुठलाच खर्च त्याला लागत नाही. आम्ही अनेक साधनेमध्ये हजारो रुपये घालवले, लाखो रुपये घालवले, पण इथे कुठलाही एक पैसासुद्धा द्यावा लागत नाही आहे. निःशुल्क त्यांची नामदीक्षा घेतल्यानंतर आरतीसाठी लागणारं भक्तिबोध पुस्तक तिथून फ्री दिलं जातं, मंत्राचं कार्ड पण फ्री दिलं जातं आणि पूजेसाठी लागणारा फोटो तो तिथून फ्रीमध्ये दिला जातो. कुठलाच खर्च संत रामपालजी महाराज यांची साधना घेण्यासाठी लागत नाही आहे आणि कुठल्याही नामदान स्थळावर ते फ्रीमध्ये आणि लवकरात लवकर मिळतं आहे. तुम्ही तुमची तयारी ठेवा की आपल्याला ज्ञान पाहिजे आणि लवकरात लवकर त्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. सत साहेब. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.